आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. हैदराबाद मधील एका रिक्षा चालकानं धाडस दाखवत चेन स्नॅचरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकरी त्याचं कौतुक करतायत. पोलिसांनी देखील त्यांचा सन्मान केलाय. अंगावर दागिने घालत असाल तर थोडं सावध राहा, अशा सूचना पोलीस प्रशासनातर्फे वारंवार दिल्या जातात. कारण चोरीचं लक्ष कधी तुमच्याकडे जाईल हे सांगता येत नाही. चोर देखील फार हुशार असतात. ते सर्वात आधी आपलं टार्गेट निश्चित करतात आणि मग त्या व्यक्तीचा पाठलाग करून संधी मिळतात चोरी करतात. चोरांकडे कमालीची हातचलाखी असते, त्यामुळे काही वेळा ते पोलिसांनाही सापडत नाहीयेत. पण अशा एका चोराला एका रिक्षा चालकानं चांगलीच अद्दल घडवली. हा चोर महिलेच्या गळ्यातले दागिने चोरून पळ काढत होता, पण रिक्षावाल्यानं त्याला अशी धडक दिली की तुम्ही देखील पाहतच बसाल. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. ही घटना बेगम बाजार परिसरात घडली. तर घडलं असं की एक चोर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातले सोन्याचे दागिने हिसकावून पळत होता. पण ही गोष्ट एका रिक्षावाल्याच्या लक्षात आली. या रिक्षा चालकानं लगेचच यू टर्न मारला आणि वेगाने जाऊन त्या चोराच्या बाईकला धडक दिली. त्यामुळे चोर खाली पडला आणि बाईक उचलून पळण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र रिक्षावाल्यानं तितक्याच त्याला पकडलं आणि मग पोलिसांच्या स्वाधीन केलं. अशा प्रकारे रिक्षावाल्यानं आपल्या धाडसाच्या जोरावर महिलेचे दागिने वाचवलेच, पण सोबतच एक अट्टल चोरालाही पकडून दिलं. या धाडसी रिक्षावाल्याचं नाव मोहम्मद जहीर असं आहे. या चोरीची घटना आणि त्यानंतर रिक्षावाल्यानं दाखवलेलं धाडस रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. देशभरातील नेटकरी मोहम्मदचं कौतुक करतायत. तसंच पोलिसांनी देखील प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा सन्मान केलाय. दरम्यान पोलिसांनी चोराला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरुद्ध पुढील कारवाई सुरू करण्यात आली.